ई KYCचे जी काही अट होती ती शिथिल करून हे पैसे देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। त्याकरता 2215 कोटी रुपये हे राज्य सरकारने वितरित करणं चालू केलेलं आहे। मुख्यमंत्री साहेबांनी या जिल्ह्यातील या लाडक्या बहिणींची KYC करण्याची अट आता शिथिल केली आहे, म्हणजेच थांबवण्यात आलेली आहे आणि त्यांनी KYC करण्याची गरज नाही असं सुद्धा सांगितलेलं आहे। आता लाडक्या बहिणींना पुढील 2 दिवसांमध्ये दिवाळी बोनस तो पण 3000 रुपये महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहे। त्यामुळे या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून आता सांगितलंय या प्रकारच्या लाडक्या बहिणी अजिबात KYC करू नका, अन्यथा तुम्हाला दिवाळी बोनस 3000 रुपयांचा लाभ त्या ठिकाणी मिळणार नाही असं सांगण्यात आले। कारण आत्ताच मुख्यमंत्री साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं आहे की या बहिणींसाठी KYCची अट आता शिथिल केली आहे, म्हणजेच बंद करून टाकण्यात आली आहे। तरी पण त्या KYC जर केल्यानंतर त्यांचा दिवाळीचा बोनस 3000 रुपये पुढील 2 दिवसांच्या आतमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहे, तर तो येणार नाही। कारण लाडक्या बहिणींसाठी अर्जंट सूचना सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आल्या। आत्ताच पत्रकार परिषद घेऊन तुम्हाला KYC करू नका, थोडं थांबा असं तुम्हाला थांबायला सांगितले। तुम्ही तुमच्या हाताने तुमचा हप्ता आणि दिवाळी बोनस बंद करून घेऊ नका, कारण चुकीच्या पद्धतीने KYC जर तुम्ही केली तर तुम्हाला दिवाळी बोनसचा त्या ठिकाणी 3000 रुपयांचा लाभ परवा दिवशीपर्यंत जो तुम्हाला मिळणार आहे तर तो मिळणार नाही। आत्ताच परिषदेमध्ये लाडक्या बहिणींना सांगण्यात आलं आहे की तुम्हाला अर्जंट सूचना या ठिकाणी सांगण्यात आल्या आहे। फक्त याच प्रकारची KYC आता सरकारकडून ग्राह्य धरली जाणार असं सुद्धा सांगितलंय। सरकारच्या माध्यमातून ही तातडीची सूचना खास लाडक्या बहिणींसाठी आता या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे। KYC करत असाल तर या चुका तुम्ही टाळायच्या आहेत। या जर चुका तुम्ही केल्या तर तुमचा लाभ पण बंद होऊ शकतो आणि 2 दिवसांच्या आतमध्ये दिवाळीचा बोनस जो तुमच्या बँकेच्या खात्यावरती 3000 रुपये मिळणार आहे तर तो सुद्धा त्या ठिकाणी थांबवण्यात येणार आहे, असं अर्जंट सूचना सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेल्या आहेत। ज्या लाडक्या बहिणींनी KYC केलेली आहे किंवा अजून तुम्ही KYC करणार असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ फायदेशीर ठरणार आहे, कारण महिला चुकीच्या पद्धतीने KYC करू लागल्या आहेत। त्यांचा अर्ज डायरेक्ट सरकारच्या माध्यमातून बाद होऊ लागला आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून अर्जंट सूचना त्या ठिकाणी आता सांगण्यात आलेल्या आहेत। आताच 5 मिनिटांपूर्वी सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांनी आता या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना KYC करू नका, थोडंसं थांबा असं सांगितलंय, अन्यथा तुम्हाला दिवाळीचा बोनस मिळणार नाही असं सुद्धा सांगितलंय। मग कोणती KYC करायची आहे, कोणी KYC करायची नाही, मग आता तुम्ही जर KYC केली असेल तर त्यांनी काय करायचं आहे, कारण पुढील 2 दिवसांच्या आतमध्ये दिवाळीचा बोनस सुद्धा 3000 रुपये मिळणार आहे। या ठिकाणी सर्व अपडेट काय काय आल्या, कोणी KYC करायची, कोणी KYC करू नये आणि कोणत्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनी ती 3000 रुपये या ठिकाणी दिवाळी बोनस मिळणार आहे, आत्ताच मुख्यमंत्री साहेबांनी लिस्ट काय आहे ते वाचून दाखवलं आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणींनी KYC केलेली आहे त्यांच्यासाठी पण आणि ज्या लाडक्या बहिणींनी अजिबात KYC अजून पण केलेली नाही या दोघांसाठी आता या ठिकाणी सूचना मुख्यमंत्री साहेबांनी दिली आहे। तसेच ज्या बहिणी अजून KYC करायची त्यांनी बाकी ठेवलेले आहे त्यांच्यासाठी सरकारच्या माध्यमातून नवीन सूचना या ठिकाणी आत्ताच 5 मिनिटांपूर्वी पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे। कारण गेल्या महिन्यापासून लाडक्या बहिणी चिंतेमध्ये होत्या। काही जण त्या ठिकाणी सोशल मीडियावर म्हणत होते की लाडकी बहीण योजनेचा लाभ आता बंद होऊ शकतो, KYC पटापट तुम्ही करून घ्या, परंतु KYCला OTP येत नव्हता। त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांनी आत्ताच 5 मिनिटांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन लाडक्या बहिणींसाठी सांगितलंय की कोणी KYC करायला पाहिजे आणि कोणी त्या ठिकाणी KYC करायला नाही पाहिजे। हे या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः सांगून टाकलंय, कारण या प्रकारच्या लाडक्या बहिणींना KYC जर केली तर दिवाळीचा पुढील 2 दिवसांच्या आतमध्ये जो 3000 रुपयांचा बोनस मिळणार आहे तर तो थांबेल म्हणून सांगितले। त्यामुळे लाडक्या बहिणींना पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी महत्त्वाच्या 5 सूचना दिलेल्या आहेत। ते तुम्ही आता लक्षपूर्वक या ठिकाणी बघायचं आहे की या 5 सूचना कुठल्या आहेत। सरकारच्या माध्यमातून KYC बद्दल नवीन नियमावली या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे। KYC करणाऱ्या महिलांचा लाभ या ठिकाणी आता बंद करण्यात येणार आहे। तसेच दिवाळी बोनसचा 3000 रुपयांचा देखील लाभ त्यांना देण्यात येणार नाही। त्यामुळे KYC करत असाल तर तुम्ही थोडं थांबावं लागेल असं सांगण्यात आलंय। मग नेमकं आता 5 मिनिटांपूर्वी सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांनी नेमकं तुमच्यासाठी काय 5 सूचना या ठिकाणी देऊन टाकल्या आहेत ते तुम्ही या ठिकाणी आता लक्षपूर्वक बघायचं आहे। आता सरकारच्या माध्यमातून KYC करत असलेल्या लाडक्या बहिणी
चुकीच्या पद्धतीने केवायसी करू लागलेत आणि त्यांचा अर्ज त्याच्यामुळे बाद होतोय असं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून महिला व बाल विकास खात्याला या ठिकाणी दिसून आल्याचं पाहायला मिळतंय। मग आता तुम्हाला केवायसी जर करायची असेल तर कशा पद्धतीने चांगली केवायसी होऊ शकते, कोणती केवायसी खरोखर बरोबर आहे, कोणती केवायसी सरकार त्या ठिकाणी व्यवस्थितपणे स्वीकारेल हे तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। त्यामुळे काळजीपूर्वक आता लक्ष देऊन बघायचं आहे। आता लाडक्या बहिणींनो, केवायसी करत असाल किंवा केवायसी तुम्ही जर केलेली असेल, तुम्ही केवायसी जर आता केलेली असेल तर तुमच्यासाठी अर्जंट सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता दिल्या आहेत। ती का सूचना दिल्या, कारण आता मुख्यमंत्री साहेबांना दिवाळी बोनस देऊन लाडक्या बहिणींचं तोंड गोड करायचं आहे। म्हणून आता बघा, अनेक महिला काय करत आहेत की आपल्या मोबाईलवरती ओटीपीवर केवायसी करत आहे। म्हणजेच केवायसी करत असताना मोबाईलवर जो ओटीपी तुमच्या मोबाईलवरती येतो, आता त्यामध्ये अनेकांना मोबाईलवरती ओटीपी येण्याचा प्रॉब्लेम येऊ लागलाय। ही केवायसी झाल्यासारखं वाटतं, परंतु महिलांची केवायसी झालेली नाही। आता त्या ठिकाणी अनेक जण म्हणतात केवायसी झाली, ओटीपी सांगा, परंतु आता केवायसीचा ग्राह्य धरली जाणार नाही असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। जरा जरी थोडी चूक केली गेली तर तुमचा त्या ठिकाणी पुढचा लाभ पण बंद होऊ शकतो आणि पुढील 2 दिवसानंतर आता जो तुम्हाला दिवाळी बोनस मिळणार आहे 3000 रुपये, तर तो सुद्धा या ठिकाणी बंद होऊ शकतो। त्यामुळे कोणी केवायसी करायची आहे, कोणी केवायसी करू नये, कोणत्या जिल्ह्यातील पुढील 2 दिवसांच्या आतमध्ये दिवाळी बोनस मिळणार आहे याची अपडेट मुख्यमंत्री साहेबांनी काय सांगितले आहे 2 मिनिटे लक्ष देऊन बघा। मुख्यमंत्री साहेबांनी केवायसी केलेल्या लाडक्या बहिणींना तसेच केवायसी अजून न केलेल्या लाडक्या बहिणींना 5 सूचना कोणकोणत्या सांगितल्या आहेत, तुम्ही 2 मिनिटांच्या आतमध्ये या ठिकाणी समजून घ्यायचा आहे। लाडक्या बहिणींचा केवायसीचा जो अर्ज आहे तर तो अर्ज सरकारला आता त्या ठिकाणी स्वीकारता येईना झालाय। त्यांचं कारण म्हणजे महिला चुकीच्या पद्धतीने केवायसी करू लागल्या आहेत। त्यामुळे अशा प्रकारची केवायसी जर तुम्ही केली तर ती स्वीकारली जाणार नाही, तर ती सरकारपर्यंत अजूनपर्यंत तुमचा केवायसी केलेला अर्ज पोहोचतच नाही। तुम्ही केवायसी केलेली आहे तर ती चुकीची केलेली आहे असं सरकारने सांगितलंय। त्यामुळे लाडक्या बहिणींना हा लाभ त्या ठिकाणी बंद सुद्धा होऊ शकतो आणि त्या ठिकाणी दिवाळी बोनस पण मिळणार नाही असं सांगण्यात आले। त्यामुळे 5 प्रकारच्या सूचना या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी आता या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोघांनी मिळून बहिणींना दिल्या आहेत। हे तुम्ही लक्षपूर्वक बघायचं आहे। आता या ठिकाणी महिला व बालविकास खात्याकडून काय काय सूचना केवायसी केलेल्या आणि केवायसी न केलेल्या बहिणींना आलेल्या नक्की बघा, कारण 2 दिवसांच्या आतमध्ये तुम्हाला दिवाळी बोनसचे 3000 बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे। त्यामुळे जर या 5 सूचना तुम्ही जर नाही पाळल्यात आणि चुकीच्या पद्धतीने केवायसी जर तुम्ही अपडेट केली, एक चूक जी आहे ती तुमची तर त्या ठिकाणी झाली तर तुम्हाला ती महागात पडू शकते। कारण पुढील वर्षांमध्ये महिन्याचे 1500 रुपये असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे घाई गडबडीत एक चूक जर तुम्ही केली तर तुमचा लाभ बंद सुद्धा होऊ शकतो। कारण तपासणी दरम्यान केवायसी करत असताना त्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील, कोल्हापूर जिल्ह्यातील, पुणे जिल्ह्यातील, सातारा जिल्ह्यामध्ये आता पुरुष सुद्धा लाडकी बहीण योजनेची केवायसी करत असल्याचं सरकारच्या माध्यमातून आता समोर आलं आहे आणि त्यामुळे सरकारच्या माध्यमातून तातडीचं पाऊल उचललंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथजी शिंदे साहेबांनी ज्या लाडक्या बहिणी केवायसी अजून करायच्या बाकी आहेत, तसेच ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी केली त्यांच्यासाठी 5 सूचना कोणकोणत्या देण्यात आलेल्या आहेत तुम्ही या ठिकाणी आता बघू शकता। लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी केवायसी केलेल्या व केवायसी करत असलेल्या बहिणींना 5 सूचना कोणत्या सांगितल्या आहेत नक्की बघा। आता केवायसी ग्राह्य तुमची धरली जाणार नाही। चुकीच्या पद्धतीने केवायसी केली तर तुमची ती केवायसी ग्राह्य धरली जाणार नाही, कारण आजपासून नवीन नियमावली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी लावलेली आहे। त्याचं कारण म्हणजे 2 दिवसांच्या आतमध्ये या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये सरकारला आता दिवाळी बोनसचे 3000 रुपये सोडायचे आहेत। त्यामुळे अशा प्रकारची केवायसी आता ग्राह्य धरली जाणार नाही असं तुम्हाला सांगण्यात आलंय। केवायसी केलेली जर तुम्ही असेल तर ती आता बाद करण्यात येणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे। त्याचं कारण म्हणजे आता तुम्ही महिलांनो इथे लक्ष देऊन बघायचं आहे। तुम्ही केवायसी करत असताना पुरुष सुद्धा वेगवेगळ्या गावातून आता केवायसी करू लागले आहेत, पुरुष सुद्धा हप्ता घेऊ लागलेले आहेत। त्यामुळे डेंजर बातमी या ठिकाणी असणार आहे, कारण पुरुष आणि महिला दोघे जण पण त्या ठिकाणी एकाच घरामध्ये लाभ घेत असल्याचं या ठिकाणी समोर आलेलं आहे। त्यामुळे दिवाळी बोनस देत असताना नेमकं पुरुषांना बोनस द्यायचा का महिलांना बोनस द्यायचा याचाच प्रश्न आता मुख्यमंत्री साहेबांना पडलेला आहे। त्यामुळे केवायसी आता या प्रकारची ग्राह्य धरली जाणार नाही। तुम्ही चुकीच्या पद्धतीने केवायसी जर त्या ठिकाणी केली असेल किंवा अजून करायची असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी दिवाळी बोनस त्या ठिकाणी तुम्हाला सोडावा लागणार आहे।
पुणे जिल्हा असेल, सातारा जिल्हा असेल, कोल्हापूर जिल्हा असेल, बीड जिल्हा असेल, त्या ठिकाणी सोलापूर जिल्हा असेल, तर केवायसी करताना पुरुष सुद्धा केवायसी करताना सरकारला सापडलेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची अर्जंट सूचना देखील मुख्यमंत्री साहेबांनी दिली आहे. कारण गरीब आणि गरजू महिलांवरती अन्याय होत असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. त्यामुळे कोणकोणत्या लाडक्या बहिणींना केवायसी करायची नाहीये, कोणकोणत्या लाडक्या बहिणींना आता दिवाळीचा बोनस या ठिकाणी लाभ भेटणार आहे. आता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या ठिकाणी लाभ आता कोणाकोणाला मिळणार आहे हे तुम्हाला सांगणार आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्ही तुमच्या मोबाईलवर त्या ठिकाणी ओटीपी जो येतो त्या ठिकाणी ओटीपीवर तुम्ही जर केवायसी करत असाल तर सावधान, ही केवायसी अजिबात ग्राह्य धरली जाणार नाही म्हणून सांगण्यात आले. जर तुमची केवायसी झालेली जरी असेल तर या ठिकाणी ग्राह्य धरली जाणार नाही असं या ठिकाणी सांगण्यात आलंय. मग आता बहिणी तक्रार करू लागल्या आहेत की आम्हाला ओटीपी येत नाही, तसेच आमचं त्या ठिकाणी सर्व्हर डाऊन आहे, आम्ही पहाटेपासून सुद्धा प्रयत्न केलाय परंतु केवायसी झाल्यासारखं वाटतंय, परंतु केवायसी त्या ठिकाणी आमच्या अजून झालेल्या नाही. या ठिकाणी आता महिलांना सांगण्यात आले, पण त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून फक्त याच महिलांना केवायसी करा असं सांगितले. काही जण सांगतात केवायसी करू नका, मग काही जण सांगतात केवायसी केल्याशिवाय चालणार नाही, लाभ बंद होईल. मग हे जे प्रश्न होते तर याबद्दल आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींना या केवायसी बद्दल महत्वाच्या 5 सूचना कोणकोणत्या दिल्या आहेत हे तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे. जर तुम्ही चुकीच्या मार्गाने केवायसी जर केली असेल किंवा आता जर करणार असाल तर तुम्ही एक चूक त्या ठिकाणी करून बसाल आणि दिवाळीचा 2 दिवसानंतरचा जो 3000 रुपयांचा बोनस आहे तो तुम्हाला मिळणार नाही, तर तो सुद्धा बंद होईल. तसेच या ठिकाणी तुम्हाला पुढील 5 वर्षांपासून तुम्हाला 5 वर्षांपर्यंत जर जो लाभ मिळणार आहे तर तो सुद्धा बंद होण्याच्या मार्गावर आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींना, कोणत्या लाडक्या बहिणींना केवायसी करायला सांगितले आणि कोणत्या लाडक्या बहिणींना केवायसी करू नका असं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं, हे या ठिकाणी जाणून घेणं महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं आता लाडक्या बहिणींना मोठा प्रश्न पडलाय की आम्ही केवायसी करायची किंवा नाही करायची. तर त्या ठिकाणी काही सोशल मीडियावर सांगण्यात आलं होतं की केवायसी केली तर लाभ बंद होऊ शकतो. काही जण सांगतात केवायसी करू नका अन्यथा तुम्हाला दिवाळीचा बोनस मिळणार नाही. मग सरकारने तुम्हाला काय सांगितलंय तर बघा, लाडक्या बहिणींनो केवायसी करायची आहे, कोणी करायची नाहीये, काय सांगितलंय बघा. कोणत्या जिल्ह्यामध्ये आता परवा दिवशी तुम्हाला दिवाळी बोनस त्या ठिकाणी मिळणार आहे. आता त्या जिल्ह्यांची लिस्ट देखील आपण बघणार आहोत, त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे. महिला व बाल विकास खात्याच्या मंत्री तटकरे मॅडम, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथजी शिंदे साहेब यांनी सर्वांनी मिळून केवायसी बद्दल एक मीटिंग आज घेतली होती आणि गेल्या महिन्यापासून केवायसी कोणी करावी, केवायसी कोणी करू नये अशा प्रकारे आता केवायसी बद्दल प्रश्न निर्माण होत होते. काही लाडक्या बहिणी केवायसी करताना महिलांना मोबाईलवरती ओटीपी दाखवत नव्हता, काही महिलांना प्रॉब्लेम येत होता त्या ठिकाणी. त्यामुळे सरकारने एक मीटिंग या ठिकाणी घेतली, कारण सरकारला आता त्या ठिकाणी दिवाळी बोनस महिलांना द्यावाच लागणार आहे. कारण या ठिकाणी जर यावर्षी दिवाळी बोनस हा महिलांना देण्यात आला नाही, मागच्या वर्षी दिवाळी बोनस दिला गेला होता, यावर्षी सरकारकडे पण निधी उपलब्ध नाहीये, त्यामुळे फक्त 3000 रुपयांचा लाभ मिळणार आहे. परंतु पुरुष देखील केवायसी करू लागले, त्यामुळे सरकारने या प्रकारच्या लाडक्या बहिणींची केवायसी करू नका, थोडंसं थांबा असं या ठिकाणी सांगण्यात आले. जवळपास 250 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचं सांगण्यात आलंय. मग हा घोटाळा त्या ठिकाणी पुढे होऊ नये, 65 वर्षांवरील कोणत्याही लाडक्या बहिणींनी लाभ घेऊ नये, श्रीमंत महिलांना लाभ त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जाऊ नये, यासाठी सरकारने आता केवायसी तुम्हाला करायला या ठिकाणी सांगितली होती. परंतु महिला कोणत्या पद्धतीने केवायसी करू लागल्यात, त्यामुळे फक्त याच प्रकारची केवायसी केली जाणार आहे. कोणत्या प्रकारची केवायसी चालणार आहे, कोणत्या प्रकारची केवायसी चालणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी कोणत्या सूचना तुम्हाला सांगितलेल्या आहेत, तुम्ही आता या ठिकाणी लक्षपूर्वक बघायचं आहे. लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेब आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितले, गोरगरीब आणि गरजू महिलांनाच हा लाभ पुढील 5 वर्षांपर्यंत देण्यात येईल आणि गोरगरीब आणि गरजू महिलांनाच फक्त या जिल्ह्यांमध्ये परवा दिवशीपासून दिवाळीचा बोनस 3000 रुपये देण्यात येणार आहे. मग तुम्ही केवायसी करायची आहे का, केवायसी करायची नाही आहे, कोणत्या लाडक्या बहिणींनी केवायसी करायची गरज नाही, काय काय सांगितलं हे अपडेट तुम्ही 2 मिनिटांच्या आतमध्ये समजून घ्यायचं आहे. लाडक्या बहिणींनो, या प्रकारच्या लाडक्या बहिणी जर केवायसी केली तर ही केवायसी केल्यानंतर लाडक्या बहिणींना पुढील 5 वर्षांपर्यंत आता
एक कागदपत्र सुद्धा देण्याची गरज नाही, कोणताही नियम लागणार नाही, आधार कार्ड अपडेट करण्याची गरज नाही. प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेच्या पुढे लाभ तुम्हाला मिळणार आहे. परंतु केवायसी केल्यानंतर लाभ याच लाडक्या बहिणींना मिळणार आहे. आणि लाडक्या बहिणींनो, तुम्ही त्या ठिकाणी दिवाळी बोनस जर तुम्हाला पाहिजे असेल तर या बहिणींना अजिबात केवायसी करू नका, असं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता एकनाथजी शिंदे साहेबांनी आणि या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले. बहिणींना आता अनेक मोबाईलच्या OTPवर त्या ठिकाणी केवायसी केलेत. म्हणजे ज्या ठिकाणी केवायसी करायला महिला जात होत्या त्यावेळी मोबाईलवर एक OTP त्या ठिकाणी महिलांना येत होता आणि अशा प्रकारची केवायसी देखील महिला करू लागल्या होत्या. परंतु ही केवायसी सरकारने आता ग्राह्य धरणार नाही, असं स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यात आलंय. एकनाथजी शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी आत्ताच पत्रकार परिषदेमध्ये सांगून टाकलंय की त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण चुकीच्या मार्गाने केवायसी करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला या ठिकाणी तुमचा पुढचा हप्ता बंद होण्याची शक्यता आहे. आणि दिवाळी बोनस पण 2 दिवसानंतर मिळणार आहे, तो सुद्धा बंद होऊ शकतो. आता सरकारच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी आता लाडक्या बहिणींना केवायसी बद्दल 5 सूचना सांगितल्या आहेत. या 5 सूचनांपैकी 4 नंबरच्या आणि 5 नंबरची सूचना सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आली आहे. जर तुम्ही चुकवली तर पुढील 2 दिवसांच्या आतमध्ये तुम्हाला जो दिवाळी बोनस येणार होता तर तो येणार नाही. त्यामुळे कोणकोणत्या सूचना सांगण्यात आल्या आहे आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता. लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आता कोणत्या प्रकारची केवायसी तुम्हाला करायची आहे आता ते सांगणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून सूचनांचं पालन तुम्ही करण्यास सांगितलं आहे. कोणती केवायसी करून चालणार नाही, कारण माध्यमातून तुम्हाला सांगण्यात आलं की लाडकी बहीण योजनेचा हप्ता त्या ठिकाणी ज्या बहिणीने आतापर्यंत 15 हप्ते बँकेच्या खात्यावरती घेतले आहेत, बघा आतापर्यंत 15 हप्ते बँकेच्या खात्यावरती घेतले आहेत, त्यांनी आता नेमकं काय करायचं आहे, कारण सरकारच्या माध्यमातून समोर आले की पुरुष लोक सुद्धा आता केवायसी करू लागलेत. आणि या ठिकाणी हे केवायसी करणं जे आहे ते बंधनकारक करण्यात आलेलं होतं. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तुम्हाला सांगितले ज्या लाडक्या बहिणीने आतापर्यंत महत्त्वाच्या बँकेमध्ये घेतला आहे, तर बघा सर्वांनी कोणकोणत्या बँकेमध्ये हप्ता घेतलाय. तर बघा या ठिकाणी बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, स्टेट बँक, पोस्ट ऑफिस या बँकांमध्ये ज्या लाडक्या बहिणींनी हप्ता घेतला त्यांनी केवायसी करणं बंधनकारक केलेलं आहे. तुम्ही जर केवायसी नाही केली तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा या ठिकाणी बोनस दिवाळीचा तुमच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी येणार नाही. मग आता या बँकेतील आता कोणत्या महिलांनी कोणती केवायसी करायची आहे, बघा 21 ते 30 वयोगटातील लाडक्या बहिणींनी कोणती केवायसी करायची आहे, तसेच 31 ते 40 वयोगटातील महिला तुम्ही असाल तर तुम्हाला कोणत्या प्रकारची केवायसी केल्यावरती ग्राह्य धरली जाणार आहे. तसेच या ठिकाणी तुमचं वय वर्ष जर 50 ते 65 वयोगटातील असेल तर कोणत्या प्रकारची केवायसी तुम्हाला सरकारच्या माध्यमातून करायला सांगितली आहे नक्की बघा, कारण तुमच्या वयानुसार वेगवेगळी केवायसी सरकारच्या माध्यमातून करायला सांगितली आहे. कारण त्यांच्या आधारे कार्डवरती जन्मतारीख काहींची वेगळी आहे, जन्माच्या दाखल्यावरती काहींची जन्मतारीख वेगळी आहे. त्यामुळे सरकारने ही मिस्टेक होऊ नये, गोरगरीब महिलांचा लाभ या ठिकाणी बंद होऊ नये यासाठी सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी घेतला आहे. आता बघा सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं की तुम्ही मोबाईलवर OTPद्वारे जर केवायसी करत असाल तर ती करू नका. त्याचं कारण म्हणजे काय झालंय की अनेक महिलांचा अर्ज रिजेक्ट व्हायला लागला आहे. त्यामुळे तुमच्या हातामध्ये जो अंगठा आहे, तुमच्या हाताचा अंगठा तो आता थंब आहे, तर त्याच हाताच्या अंगठाने तुम्हाला त्या ठिकाणी अर्जाद्वारे केवायसी केली तर ती या ठिकाणी व्यवस्थित होईल असं या ठिकाणी सांगण्यात येते. कारण खेड्यातील महिलांना OTP येण्यासाठी प्रॉब्लेम येतोय. तसेच या ठिकाणी कोणत्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी केवायसी करण्याची गरज नाही आणि केवायसी कोणत्या लाडक्या बहिणींनी करायची आहे आणि तुम्हाला पुढील 2 दिवसांच्या आतमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आता 3000 रुपयांचा लाभ बँकेत येणार आहे नक्की पहा. आता बघा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी केवायसी कोणाला करू नका सांगितलंय. बघा या ठिकाणी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ या ठिकाणी महिलांनी मागचे 14 हप्ते आतापर्यंत घेतले आहेत. तसेच अनेक महिलांचं वय 65 वर्षांच्या वयावरती आहे, जास्त आहे, तरी पण त्यांनी चुकीच्या मार्गाने लाभ घेतला. काही महिला तर या ठिकाणी सरकारी नोकरीमध्ये होत्या तरी सुद्धा त्यांनी लाभ घेतला आहे. तसेच त्या ठिकाणी पुरुषांनी देखील लाभ घेतलेला आहे. तर अशा व्यक्तींनी अजिबात केवायसी करू नका. तुम्ही सरकारला त्या ठिकाणी सापडता आणि तुमचे हप्ते जे आहेत ते बरोबर बंद होतात. त्यामुळे तुम्ही अजिबात केवायसी करू नका. जे तुम्हाला आतापर्यंत मिळाले त्यामध्ये समाधानी राहा. आता कोणी केवायसी केली आहे, आतापर्यंत बँकेच्या खात्यामध्ये हप्ते लाडकी बहीण योजनेचे घेतलेले आहेत, उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये आहे, पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आहे,
त्यांनी केवायसी करण्याची गरज नाही। महत्त्वाचा प्रश्न असा आहे की काही जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा दिवाळीचा बोनस या ठिकाणी देण्यात येणार आहे। या ठिकाणी 10 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। पहिला सोलापूर जिल्हा, दुसरा बीड जिल्हा, तिसरा नागपूर जिल्हा, चौथा नाशिक जिल्हा, त्यानंतर 5 नंबरचा जिल्हा आहे जालना जिल्हा, 6 नंबरचा अकोला जिल्हा, 7 नंबरचा लातूर जिल्हा, 8 नंबरचा नांदेड जिल्हा, त्यानंतर 9 नंबरचा त्या ठिकाणी बीड जिल्हा आहे। आता हे जिल्हे बुलढाणा जिल्हा आणि 10 नंबरचा महत्त्वाचा म्हणजे यवतमाळ जिल्हा यामध्ये दिवाळी बोनस देण्याचा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून उद्देश आहे। त्यामुळे केवायसी पटकन करून घ्या आणि तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा। धन्यवाद।